मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सध्या अपघातांची मालिका सुरूच आहे। आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून शाळेतून घराकडे जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव टेम्पोने चिरडलं। या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरच्या सोमटाजवळ हा अपघात घडला आहे। एका भरधाव टेम्पोने दोन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं असून या अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला। सुधीर पुंजारा असं मृत विद्यार्थ्याचे नाव असून जखमी विद्यार्थ्याला मात्र तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे। हकीकत अशी आहे की तवा येथील आश्रमशाळेत 12वीत शिकणारा सुधीर पुंजारा आणि सनी तांबडा शाळा सुटल्यावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पायी आपल्या घरी जात होते। घराच्या काही अंतरावरच असताना गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने या दोन्ही विद्यार्थ्यांना चिरडले। अचानक टेम्पोची धडक बसल्यामुळे सुधीर पुंजारा हा टेम्पोच्या चाकाखाली सापडला होता आणि त्यातच सुधीर पुंजारा याचा जागीच मृत्यू झाला तर सनी तांबडा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। अपघातानंतर आयशर टेम्पो चालक टेम्पो घेऊन घटनास्थळावरून पसार झाला होता। या टेम्पो चालकाला पकडण्यासाठी स्थानिकांनी काही काळ त्याचा पाठलाग देखील केला, मात्र त्याला शोधण्यात स्थानिकांना अपयश आले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सध्या अपघातांची मालिका सुरूच असून महामार्गावर पडलेले खड्डे आणि अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेले काँक्रिटीकरण यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय। विद्यार्थ्यांच्या झालेल्या या अपघातानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामे केले आहेत। मात्र या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी महामार्गावरच टाहो फोडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते।